हॅलो, जबाबदारी स्वतः घेऊन जायची. इतक्या लांब जाताना बांधा ते बोरिवली एकटो गाडी घेऊन जाण्याची क्षमता हा तुमच्या दिला तर आमची जबाबदारी. एकाच कोणी गाडी स्टार्ट करून गाडी बाहेर काढायची नाही आणि कोणतो जागीरदार येऊन सांगून दे. असं झालेलं आहे. खरं तर आता सिंधुदुर्गातील अधिकारी जिवंत आहे की नाही हा मोठा प्रश्न आहे. की फक्त तो कर्मचाऱ्याला भरण्यासाठीच आपल्या अधिकाराचा वापर करतोय हा खरं तर मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. 2-3 दिवसापूर्वीची घटना विजापूर येथे घडली. एका विजापूरच्या गाडीने आतमध्ये आमचे ड्रायव्हर कंडक्टर उभे असताना त्यांच्या अंगावर गाडी घालून त्याला पूर्ण त्याचे पाय, एक माणसाचा पाय काढावा लागलाय आमच्या एका कर्मचाऱ्याचा. आज 3 दिवस उलटूनही कुठलीही FIR आजपर्यंत एसटी महामंडळाकडनं संबंधित गाडीवर दाखल करण्यात आलेली नाहीये किंवा त्या कर्मचाऱ्यावर दाखल करण्यात आलेली नाहीये. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे इथनं आपला एकही अधिकारी सिंधुदुर्गातनं अजूनपर्यंत घटनास्थळी किंवा जो कर्मचारी त्या हॉस्पिटलमध्ये तिथं पोहोचलेला नाहीये. या व्यतिरिक्त इथं जे कर्मचारी आता उभे आहेत ते बघू शकता. यातले बरेच कर्मचारी घडलेल्या घटनेचा नुसतं कळल्याबरोबर ही लोक त्या थेट ठिकाणावर गेलेली आहेत. तिथं जाऊन त्यांनी मदत केलेली आहे. महामंडळाने आपली औपचारिकता दाखवली. जी काय मदत केली म्हणून सांगतात ती मदत केली असेल नसेल, पण आता खरी तर गरज आहे माणुसकीची आणि माणुसकीतनं मिळालेल्या आधाराची. आज त्या 47 वर्षाच्या आमच्या कर्मचाऱ्याला अजूनपर्यंत माहीत नाही की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे. ज्यावेळी तो शुद्धी देईल आणि त्यावेळी त्याला कळेल की त्याचा पाय काढण्यात आलेला आहे, त्यावेळी त्याच्यावर काय परिस्थिती ओढावेल. अशा वेळी फक्त एकच अपेक्षा होती की इथल्या अधिकाऱ्यांनी जाऊन बाबा रे आम्ही तुझ्या सोबत आहोत हा धीर देणं. अर्थात त्या कर्मचाऱ्यांना, ह्या प्रत्येक कर्मचाऱ्याला जाणीव आहे की एसटीतला इथला एकही अधिकारी ह्यांच्या बरोबर नाहीये. प्रत्येक वेळी फक्त यांना भरण्याचंच काम करतोय. तरीही ह्यांना एक भाबडी आशा होती आणि 3 दिवस होऊनही ह्या कुठलीही परिस्थिती आजपर्यंत पुढे हललेली नाहीये. एखाद्या आपल्या महामंडळाच्या गाडीचा अपघात झाला आणि एखादा प्रवासी जखमी झाला तर त्याला कमीत कमी 5 लाख रुपये शासन मदत जाहीर करतं. आज आपल्या ड्रायव्हरचा एवढा मोठा अपघात झाला, त्याचा पाय काढावा लागलाय, पण कर्नाटकच्या सरकारशी किंवा त्या महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकही अधिकारी कोण बोललेला नाहीये की जशी महामंडळ प्रवाशांना नुकसान भरपाई देते तशी नुकसान भरपाई आमच्या ड्रायव्हरला पण द्या. एकूण सगळ्या बाबतीत जर विचार केला तर कुठेही महामंडळाची बाहेर पडलेल्या, डेपोतनं बाहेर पडलेल्या कर्मचाऱ्याबद्दल आपुलकी दिसण्याचा प्रकार इथं दिसून येत नाही आणि खरीच लाजिरवाणी गोष्ट आहे. यामुळे मी स्वतः संघटना वगैरे सगळ्या गोष्टी लांब राहिल्या, पण एक माणूस म्हणून, एक कर्मचाऱ्यांबरोबरचं आपल्या जिव्हाळ्याचं नातं म्हणून आम्ही इथं गेटवर आता उभे आहोत आणि जोपर्यंत तिथं FIR दाखल झालेली प्रत आमच्या हातात मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथनं आंदोलन स्थगित करणार नाही आहोत आणि तोपर्यंत आम्ही इथनं एकही गाडी बाहेर पडू देणार नाही आहोत. कर्नाटकातून काही बसेस येणार आहेत संध्याकाळच्या वेळी, काय असेल तुमची भूमिका यावेळी? इथनं पुढे 1 तासाचा वेळ त्यांनी दिलेला आहे महामंडळाने, आमच्या डेपो मॅनेजरनी कुडाळच्या. जर त्यांच्या शब्दाची पूर्तता त्यांनी नाही केली तर आमच्याकडे अनेक पर्याय खुले आहेत. त्याचा आम्ही 100% अवलंब करू आणि ह्या कर्मचाऱ्यांसाठी जर एखादा गुन्हा अंगावर घ्यायची वेळ आली तर सर्वसामान्य शिवसैनिकाप्रमाणे मी तो गुन्हा अंगावर घेण्यासाठीही सक्षम आहे.